आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनोज जरांगेंना हायकोर्टाची मनाई। नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची कोर्टाकडून राज्य सरकारला मुभा। मराठा आरक्षणासाठीच्या न्यायमूर्ती शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ। जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि मनोज जरांगे यांच्यातली चर्चा निष्फळ। आज मागण्यांची पूर्तता न झाल्यास उद्या मुंबईला निघणार जरांगे पाटील ठाम। मी थोड्या दिवसांचाच पाहुणा, कधीही काहीही होऊ शकतं, जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईत येण्यावर ठाम, तर गणेशोत्सवाच्या सणात आंदोलक खोडा घालणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची अपेक्षा। मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, आता आणखी काय पाहिजे, छगन भुजबळांचा सवाल। तुमच्या घरात कुणी जबरदस्ती घुसत असेल तर विरोध करणारच ना, 54% ओबीसीना रस्त्यावर टाकणार का, भुजबळ कडाडले। खोटं प्रमाणपत्र आणतील आणि आम्ही ओबीसी म्हणतील, मनोज जरांगे पाटलांचं नाव न घेता सक्षना सलगर यांचा टोला। खऱ्या ओबीसीना झेडपी महापालिका यात आरक्षण मिळालं पाहिजे, राष्ट्रवादी मंडल यात्रेमध्ये सलगर यांचं वक्तव्य। बीडच्या गेवराईतील दगडफेक प्रकरणी लक्ष्मण हाकेंसह दोन्ही गटातील 14 जणांविरोधात गुन्हा दाखल। आमदार विजय सिंह पंडित समर्थकांनी हाकेंच्या गाडीवर केली होती दगडफेक। सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार, तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत भाजपात जाणार। गणेशोत्सवानंतर फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध, कुणी कितीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना प्रत्युत्तर। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले, पंकज भोयर आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री, तर माजी पालकमंत्री संजय सावकारेंवर सहपालकमंत्री पदाची जबाबदारी। भाजपमध्ये प्रवेश करतात संग्राम थोपटेंना मिळणार मोठा दिलासा। थोपटेंच्या राजगड सहकारी साखर कारखान्याच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जाला राज्य सरकारची हमी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम ऐक्याबाबतचं रील अथर्व सुदामेला करावं लागलं डिलीट। हिंदुत्ववाद्यांच्या ट्रोलिंग नंतर माफीनामा, रील डिलीट करण्याची गरज नव्हती, अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया। सिडको भूखंड घोटाळा प्रकरणी संजय शिरसाटांवर 7 सप्टेंबरपर्यंत कारवाई करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करणार, आमदार रोहित पवार यांचा इशारा। उलवे इथला घोटाळा संबंधित जमिनीची रोहित पवारांकडून पाहणी। फ्रेशर पार्टीच्या आयोजकांना पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी ओळखपत्र तपासण्याचे हॉटेल चालकांना आदेश। कोणत्याही पार्टीसाठी परवानगी घेणं बंधनकारक, महाविद्यालयांना सूचना। अमरावती जिल्ह्यात दीपशिखा गुरुकुल सैनिक स्कूलमध्ये निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप। मेसमधल्या जेवणाचा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी केला व्हायरल, हजारो रुपये फी आकारूनही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। नांदेडच्या उमरी तालुक्यात दुहेरी हत्याकांड, विवाहित तरुणी आणि तिच्या प्रियकराची हत्या, हत्येनंतर आरोपी वडील, काका आणि आजोबांना अटक। राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाचा फटका, यमुना नदी धोका पातळीवर, सखल भागात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। इस्रायलने गाझातल्या हॉस्पिटलवर केलेल्या हल्ल्यात 5 पत्रकारांसह 20 जणांचा मृत्यू। रॉयटर्स, एपी, अल जजीरा या आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांत काम करणाऱ्या पत्रकारांचा हल्ल्यात बळी। गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर उद्या बुधवारी होणार बाप्पाचं आगमन। प्राणप्रतिष्ठापनेसाठी पहाटे 4:50 ते दुपारी 1:53 मुहूर्त। सार्वजनिक गणपतींची दुपारनंतरही करता येईल प्रतिष्ठापना, पंचांगकर्ते मोहन दाते यांची माहिती।